महाराष्ट्राचे लाडके सीएम माननीय देवाभाऊ, तुम्हाला डहाणूतील एक सर्वसामान्य नागरिक संजीव जोशीचा सप्रेम नमस्कार. आज तुमच्याशी व्हिडिओद्वारे संवाद साधण्याचं कारण म्हणजे 26 नोव्हेंबरला डहाणू नगर परिषदेच्या प्रचार सभेमध्ये आपण एक भाषण केलं. त्या भाषणामध्ये तुम्ही डहाणूचा जो आगामी विकास आहे म्हणजे वाढवण बंदर असेल किंवा डहाणूत नव्याने होणारा एअरपोर्ट असेल, अशा सगळ्या विकासासाठी तुम्हाला ट्रिपल इंजिन सरकार पाहिजे. आता ते का पाहिजे आम्हाला कल्पना नाही, कारण डहाणू नगर परिषदेची NOC घेऊन तर तुम्ही त्या ठिकाणी वाढवण बंदर करणार नाही आहात किंवा एअरपोर्टला डहाणू नगराध्यक्षाची NOC लागणार नाही. का पाहिजे माहिती नाही, पण ठीक आहे, कुठल्याही राजकीय पक्षाला वाटतं ट्रिपल इंजिन, 4 इंजिन, 5 इंजिन, जेवढी इंजिन असतील तेवढी आपल्या पक्षाची लागावे, काय हरकत नाही. तुम्ही हा विचार करत असला 2014 साली डहाणूने हा विचार केला, तुम्ही न मागताना तुम्हाला ट्रिपल इंजिन दिली. आणि त्यात हद्द अशी की भाजप तितका फारसा वाढलेला नव्हता, तरी सुद्धा माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वानंतर 2014 मध्ये या ठिकाणी लोकसभेतून भाजपचा खासदार निवडून आला. त्यानंतर तुम्हाला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा बालेकिल्ला तोडून या ठिकाणी भाजपचा आमदार निवडून आला. म्हणजे 2 इंजिन तुम्हाला तेव्हाच दिली. आता ट्रिपल इंजिन सरकार हे तुम्ही भाजपच्या ओरिजिनल कार्यकर्त्यांच्या बळावर घ्यायला पाहिजे होतं, पण तुम्हाला घाई झाली. तुम्ही इकडून तिकडून लोक गोळा करायला लागले आणि मग काँग्रेसमध्ये भ्रष्टाचार करून डहाणू रोड जनता बँकेमध्ये कोट्यावधीचा भ्रष्टाचार करून या ठिकाणी आंघोळ करून स्वच्छ होण्यासाठी भाजपमध्ये आलेले भरत राजपूत यांना तुम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली डहाणू रोड जनता बँकेची निवडणूक लढवली. म्हणजे भाजपचा तिकडे झेंडा लागावा बँकेवर म्हणून. पण तुमच्या त्या भरत राजपूतच्या नेतृत्वाखालील पॅनलचा डहाणूकरांनी संपूर्ण सफाया केला. तुम्हाला त्या ठिकाणी हिंट मिळायला पाहिजे होती, तरी भाजपने काय केलं, नगराध्यक्षपदाची उमेदवारी त्यालाच दिली. आता भाजपवर प्रेम डहाणूकरांचं तितकं, त्याच्यामुळे ट्रिपल इंजिन सरकार देऊन टाकलं. पुढे काय झालं, ट्रिपल इंजिन सरकार दिल्यानंतर आजची परिस्थिती अशी आहे की डहाणू नगर परिषद दिवाळखोरीत आहे. डहाणू नगर परिषदेमध्ये बंधनकारक असणारी डबल एंट्री सिस्टीम राबवली जात नाही. त्याच्यामुळे 3 कोटीपेक्षा जास्त देणं डहाणू नगर परिषदेचं झालेलं आहे. ती बरखास्त करणं केव्हाही आवश्यक होती, अशा पातळीवर आलेली आहे. आज सफाई कर्मचाऱ्यांचे पगार करायला पैसे नाही आहेत नगर परिषदेकडे, आणि त्याच्यामुळे पुढे कसा कारभार चालवायचा हा एक प्रश्नच आहे. ती भ्रष्टाचाराने पोखरली गेलेली आहे, त्यातली काही उदाहरणं तुम्हाला देईलच. पण ट्रिपल इंजिन सरकारचे जे फायदे झाले पाहिजेत ना, तुमच्या 2 इंजिनांनी डहाणू गॅस पाईपलाईन घरोघरी पोचण्याचा एक प्रकल्प होता, तर ह्या ट्रिपल इंजिन सरकारच्या कालावधीत तो व्हायला पाहिजे होता ना. मग ही चौकशी करा की गॅस पाईपलाईन घरोघरी का नाही पोचली, त्यासाठी कोणी खंडण्या मागितल्या, त्यासाठी कोणी आडकाठी घेतली, आज लोकांना घरोघर गॅस का मिळत नाही, हे आता तुमची जबाबदारी आहे. ट्रिपल इंजिन सरकार जर दिलं होतं तर बरं. त्याच्यानंतर काय झालं, तुम्हाला ट्रिपल इंजिन सरकार दिलं, त्यानंतर अशी परिस्थिती आली की त्यानंतरच्या 2019च्या निवडणुकीमध्ये इकडून भाजपचा आमदार पराभूत झाला तर झाला. पुढे आणखी भाजप वाढायला पाहिजे इतकी वाढले, पण तुम्ही उसने लोक घेऊनच इकडून तिकडून काय उद्योगधंदे केलेले लोकच घेऊन तुम्ही भाजप वाढवायचा प्रयत्न केला, तर तुमचा भाजपचा उमेदवार भाजपच्याच लोकांनी ठरवून पाडला. तरी सुद्धा म्हणजे तुम्हाला लोकांनी ट्रिपल इंजिन सरकार दिलं होतं. आता हा जो गडबड घोटाळा झालेला आहे त्याची चावल लागल्यानंतर तुमचं एक इंजिन काढून घेतलं आणि ते तुमच्याच लोकांनी काढून घेतलं. त्यानंतर तुम्ही ट्रिपल इंजिनचा अट्टास करता. पण त्याआधी तुम्हाला एक आकडेवारी दाखवतो. आणखी बरंच काही बोलण्यासारखं आहे, ते पुढच्या व्हिडिओत बोलेन. फक्त आज आणखी दुसरी आकडेवारी तुम्हाला सांगतो की डहाणू नगर परिषदेमध्ये 2017च्या निवडणुकीमध्ये भाजपचे एकूण 15 उमेदवार निवडून आले आणि त्या 15 उमेदवारांच्या जोरावर 2 स्वीकृत सदस्य तुम्हाला मिळाले. एकूण 17 तुमचे नगरसेवक होते. त्या नगरसेवकांपैकी तुमच्या पक्षाने आज रोजी फक्त 5 लोकांना उमेदवारी रिपीट केलेली आणि त्यातला एकच ओरिजिनल आहे, विक्रम नायक, भाजपचं ओरिजिनल. बाकी उसने आलेले आहेत इकडून तिकडून. तेव्हा ही भाजपची अवस्था का आली? मग भाजपमध्ये ओरिजिनल असं तुम्हाला काही कार्यकर्तेच घडवता येत नाही का? किंवा जे आहेत त्यांना तुम्ही सायडिंगला लावणार का? त्यांच्या काही करिअरचा विचार नाही का? त्यांनी 17च्याच उचलायच्या.
त्याच्यात पुढे आणखी की तुम्ही भाजपचे 3, NCPचे 2 आणि 1 शिवसेनेचा असे 3 नगरसेवक, माजी नगरसेवक तुम्ही त्यांना उमेदवारी दिलेली आहे. आणखी तुमच्याकडे जागा कमी पडल्या तर तुम्ही 3 माजी नगरसेवकांना NCPच्या उमेदवारी दिलेली आहे. म्हणजे 6 उमेदवार तुम्ही आयात केलेले आहेत. बाकी तर आणखी असे बरेच आयात असतील, पण हे मी माजी नगरसेवक किंवा जे विद्यमान नगरसेवक होते मागच्या बॉडीमध्ये अशी 6 उदाहरणं दिली. म्हणजे तुम्ही या मधल्या कालावधीमध्ये भाजपचे लोकच तयार करत नाही आहात आणि तुम्ही फक्त बाहेरच्या लोकांनाच तुम्ही इकडे घेत आहात. आणि अशा लोकांच्या जोरावर तुम्ही जर ज्यांच्या विरोधात पारंपरिक भ्रष्टाचाराच्या लढाया लढायच्या लोकांनी आणि त्यांना तुम्ही डोक्यावर आणून बसवणार आणि ट्रिपल सरकारचा दावा करणार, तर मला वाटतं हा डहाणूकरांसाठी विश्वासघात होईल. ही भाजपची एक झालेली चूक आहे की त्यांनी पुन्हा पुन्हा आयात केलेला उमेदवार डहाणूकरांवर लादणं हे अन्यायकारक आहे. आणि मोठे मोठे प्रोजेक्ट येणार आणि त्याच्यामधून काही जर कोणाला स्वतःचा विकास साधायचा असेल तर हक्काचा फ्रंटमॅन हवा, यासाठी जर अशी भाजपची उमेदवारी दाखवली जात असेल तर तुमच्या ट्रिपल इंजिन सरकारच्या दाव्याला डहाणूची जनता फसणार नाही. धन्यवाद.